हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. पहिला बॉल बॅकफुटला गेले, फटका चांगला खेळला, धावचीची पहिलाच बॉल वरती संधी निर्माण झाली होती, फेकी देखील चांगली झाली होती, रन मैदानावरती कंप्लीट केले आहेत. आता एकमेकांचे डावपेच बदलावे लागतील, एकमेकांच्या विरुद्ध तुम्हाला कुरघोडी कराव्या लागणार आहेत, कारण प्रत्येकाला जिंकायचं आहे, प्रत्येकाला जिंकायचं आहे, जिंकून पुढे जायचं आहे, या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. स्वराज्य प्रीमियर लीगच्या पर्व 4च्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल स्ट्राईकवरती आपण पाहिलं तर करण, एक दर्जेदार खेळाडू आहेत करण, ते सध्या स्ट्राईकवरती आले आहेत. हलक्या हाताने चेंडूला मात्र आपण पाहिलं तर फक्त ड्राईव्ह केलाय, सन्मान देण्यासाठी भाग पाडले आहेत. सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. मजा येईल या मॅच मध्ये. VVSC वर्सेस जयसाई विरार. आता नॉकआउटच्या मॅचेस रंगत आहेत, जो जिंकणार तो पुढे जाणार, हरणार तो अगदी मैदान सोडावं लागेल त्यांना. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, फटका चांगला खेळलाय, परंतु वा काय फिल्डिंग. भावेश मात्रे अर्थातच भाऊ त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. फिल्डिंगचा दर्जा अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा असतो तुमचा. बॅटिंग बॉलिंग पेक्षा तुम्ही फिल्डिंग कशा प्रकारे करणार हे अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमी मात्र शिकवलं जातं, दाखवलं देखील जात आहेत. आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्या गोष्टी जाणवत आहेत. पहिले 3 बॉलचे खेळ संपल्यानंतर रन 3, गोलंदाज तयार, बॅकफुटला गेले, कडक स्ट्रोक, परंतु वा काय फिल्डिंग. या फिल्डिंगच्या एफर्टसाठी टाळ्यांचा गजर व्हायला वा क्रिकेट प्रेमींनो. सुंदर फिल्डिंगचा नजारा उडती व पंची मैदानाच्या आतमध्ये दिसून येत असताना भावेश म्हात्रे अर्थातच भाऊ मॅन फ्रॉम डोंगरपाडा. काय फिल्डिंग केले पहा. एफर्ट नाही, एफर्टलेस. श्रमतेपेक्षा जास्त कामगिरी तुम्हाला करायची असते ती मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. रन 4. पुढचा बॉल, गोलंदाज तयार आहेत पुन्हा कार्तिकचा बॉल, समोर फटका मात्र भिरकावलाय, परंतु पुन्हा चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. रन संख्या जर पाहिली तर 5. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय, 5 धावा झालेल्या आहेत. ही लढाई नाही, नुसती साधी लढाई नाही, मोठी लढाई आहे दोघांमध्ये. शेवटचा बॉल, कडक स्ट्रोक, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर, विकेटचा पतन. गॉन. आगा आगा पंची पंची तुला येता देवता करशे. 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 आईदम नाईकम कुणाला घाबरते नाही. आईदम नाईकम कुणाला. थँक्यू. गाण्यामध्ये पाहिलं हायदम नाईदम, कोणाला घाबरत नाही. आता कोणाला घाबरायचं पण नाही. बॉल मैदानावरती द्या, विनंती असतात. गाण्यामध्ये सांगितलं दम दसका दम लावायचं मैदानावरती, दोघांना पण लावायचं आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर VVSC ला, दुसऱ्या बाजूने जयसाई विरारला. टॉप 5 मध्ये कोणाला जायचंय, कोण जाणार. एक तर संघ पोहोचला UCC डोंगरपाडा, त्यांनी JDS ला मागच्या मॅच मध्ये हरवलंय. हा मॅच सुरू आहे VVSC वर्सेस जयसाई विरार, त्याच्यामध्ये रंगेल BV एकलव्य वर्सेस न्यामा बॉईज. कडक मॅच असेल तोही संपूर्ण स्पर्धेमध्ये. 1 ओव्हर 5 रन. सेकंड ओव्हर घेऊन येतात इक्बालचा पहिलाच बॉल, फटका चांगला खेळला, फिल्डिंग चांगली, परंतु एक धाव रोखली जात नाही. सिंगल मैदानावरती कंप्लीट. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 6 धावा. चांगलं दमदार आयोजन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य प्रीमियर लीग BV एकलव्यच्या माध्यमातून आयोजन. हलक्या त्याने चेंडूला मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलं. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. संपूर्ण दृश्य तुम्ही DBN लाईव्ह यूट्यूब चॅनलला जा. DBN लाईव्हला संपूर्ण मॅच तुम्ही पाहू शकताय. प्रक्षेपण, फटका समोर खेळलाय, बॉल लढवण्यात आलाय, वा का फिल्डिंग करतायत. आज VVSC चे खेळाडू जे आहेत ना, ते एका वेगळ्या मूडमध्ये, एका वेगळ्या अंदाजामध्ये फिल्डिंग करतायत. करावंच लागणार आहेत. फिल्डिंगचा दर्जा तुमचा नेहमी चांगला असणं गरजेचं असतं, तो दाखवतात सध्या VVSC. पडतायत झुकतायत तरी देखील उठून क्रिकेट खेळतायत, हे इम्पॉर्टंट आहे. रन संख्या स्कोर कार्ड वरती 8. पुढचा बॉल, हलक्या त्याने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलेत. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. यापूर्वी आपण लहान मुलांची अंडर एजच्या खेळाडूंची एक एक्झिबिशन मॅच पाहिलीत. त्यापूर्वी आपण नुकताच रंगलेला मॅच एक्झिबिशन मॅच महिलांचा पाहिलं, मुलींचा पाहिलं, जिथे विरार आणि वसईमध्ये रंगलेली मॅच होती, परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. आणखी एक संघात
थँक्यू. सुंदर सुंदर फटक्या पाहायला मिळाला. चौकाराला फिल्डिंगचं तर एफर्ट लावलं होतं परंतु नाही अडवू शकले बॉलला. 13 धावा झाल्यात. आणखीन एक फटका खेळलाय, समोर खेळलाय परंतु पुन्हा बॉल लढवण्यात आलाय. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती होईल समाप्त. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आफ्टर 2 ओव्हर्स 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट. त्या ठिकाणी पॉवर प्ले मैदानावरती खेळण्यात आला आहे. ऑन पॉवर प्ले ऑन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. 2 षटक धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 14. 2 षटक कशा प्रकारे असणार आहेत. पहिलं षटक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगलं राहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं. पहिलं षटक VVSCच्या नावावरती होतं. दुसरं षटक जयसाई विरारच्या नावावरती आहे. तिसरं षटक पाहूया कोणाच्या नावावरती जाणार. प्रेक्षकांची आज उपस्थिती पाहिलं तर मैदानाच्या चारही बाजूने जिथे जागा मिळाल्यात तिथे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक हेच मात्र स्पर्धेचं आकर्षक पाहायला मिळालेलं आहे. तर सर्वांचं स्वागत. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल ड्राईव्ह केला, फटका चांगला खेळला परंतु बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग मैदानावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रन 15, 15 लॉस ऑफ 1 विकेट. आशुतोष एका बाजूला, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अंकित मैदानावरती पाहायला मिळतात. अंकित आणि गौतमी जोडी आहे. चांगला बॉल, धावत सुटले. पाठीमागे इक्बालच्या हातामधून वाचणं कठीण आहे. इक्बालनं काम पूर्ण केलंय. अमित मैदानाच्या बाहेर चालल्यात. विकेटचा पत्ता. थँक्यू. सदतीचे आपण पाहिलं तर निभा मॅडम आहेत, मारुती पेडमकर साहेब आणि बहुजन विकास आघाडीच्या सर्व आपल्या महिला कार्यकर्त्या त्या ठिकाणी मात्र अगदी चर्चा करतायत. आज या संपूर्ण परिसरामध्ये माझ्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला जिथे अडचण असेल तिथून मात्र पुढे त्या अडचणीमधून सोडून देण्याचं काम मात्र निभा मॅडम, मारुती पेडमकर साहेब हे नेहमी करत असतात. बहुजन विकास आघाडीची सक्रिय टीम त्या ठिकाणी चांगलं काम करत असताना पाहायला मिळतात. रन तर मैदानावरती घेण्यात आलं. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न. ओहो, दुसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट. एक होती तिथे बॉल बाहेर चाललेला परंतु त्या ठिकाणी बॉल लढवण्यात आलं. इथे डोक्याचा वापर करायचा, बुद्धिमत्तेचा वापर करायचा, माइंडचा वापर करायचा आहे. चार बॉल, 2 बॉल बाकी असणार आहेत. धावा धावफलकावरती 18. पुढचा बॉल, पटका ड्राईव्ह केला, चांगला खेळला. भावेश म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जातो. फेकी करण्यात आलाय. एक सिंगल मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. एका धावेवरती समाधान. रन 19. धावा झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. लास्ट बॉल, 19 धावा. गोलंदाज तयार आशुतोष. शेवटचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोर भिरकावलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार 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 पार. चौकार. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा. शेवटची 4 मिनिटं राहिलेली आहेत. वेळेकडे देखील पाहणं गरजेचं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती असणार आहेत. शेवटचं षटक, त्याच्यानंतर होईल टॉस. एका बाजूला असेल BVA एकलव्य आणि दुसऱ्या बाजूला न्यामा बॉईज. यांच्यामध्ये रंगतदार मॅच पाहायला मिळेल. दोनही तडाखेबाज संघ आहेत या विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये. सध्या हाही तडाखेबाज मॅच सुरू आहे. जय मैदानावरती आलात. जयचा बॉल ड्राईव्ह केला, फटका चांगला खेळला. फिल्डिंग, वाह काय फिल्डिंग करण्यात आलाय. बॉल लढवण्यात आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं करण्यात आलं. एक धाव तिथे मात्र मेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 24.
25 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. काही वेळामध्ये आपण जो महिलांचा संघ या ठिकाणी ट्रॉफी जिंकलाय त्यांना आपण ट्रॉफी मात्र त्या ठिकाणी देणार आहोत. आदरणीय दवणे साहेब आणि त्यांच्या जोडीला पण पहिले तर मारुती पडमकर साहेब यांच्या सोबत ती ट्रॉफी मात्र देण्यात येईल. तुम्ही आपण उपस्थित राहा. पुढचा बॉल फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, टेक्निकल शॉट खेळलाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार, कडक बेधडक चौकार. युगायुगाचा गणसंवार, युगायुगाचा गणसंवार, यौवन खातरी करीत रे मराठा होऊन फुरिदे. थँक्यू. रन मैदानावरती होता संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 30 रन बनताय जय साई विरार कडून. एका बाजूला जय, दुसऱ्या बाजूला गौतम. 4 मध्ये 10 जितने केल्यात. आणखीन एक स्ट्रोक, परंतु तो चाललाय आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीत यांना परतावा लागेल माघारी. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. रन स्कोर कार्ड वरती पाहिलं तर 30. शेवटचा बॉल बाकी असणार आहे, लास्ट बॉल. नवीन बॅटर मैदानावरती आले साहिल. साहिलला हिल करायचं आहे. पण शेवटच्या बॉलवरती साहिल काय करणार? शेवटच्या बॉलवरती फटका खेळलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न. रन घेतली जाईल का पाहूया मैदानाच्या आतमध्ये. पंचाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यात आलेली आहे. 3 रन झालंय, नाही झाली की तिथून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, त्यावेळी विकेट राहिलाय. परंतु एक धाव होणार पूर्ण की नाही होणार यासाठी तर तिसऱ्या पंचांकडे दाद. डिसिजन नाव पेंडिंग. पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये. फटका तर जोरकस खेळण्यात आला होता, चेंडूला खेळण्यात आला, क्षेत्राच्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली, फेक करण्यात आली. त्यावेळी बॉल ज्यावेळी फेकण्यात आला त्यावेळी बॅट 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 क्रीज मध्ये आलाय का नाही आलाय तर त्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. पहा बॅट स्लाइस झालाय की नाही झाली. ज्यावेळी बॉल बरोबर हातामध्ये आला त्यावेळी तो ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या स्लो मोशन मध्ये दाखवला जातोय. तिथून कलेक्ट करण्यात आला त्यावेळी तो थोडा दूर होता. दूर आल्यानंतर तो बॉल पकडला, कॅरी केला, तो यष्टांवरती ज्यावेळी लावला त्यावेळी बरंच काही घडलंय. पंच जातात आता. ओ युटी आउट. एकही धाव तिथे मात्र नसणार आहे शेवटच्या बॉलवरती. त्यामुळे रन मैदानावरती बनवण्यात आलं 30. लक्ष असेल 31 धावेचं. चला पण महिलांच्या संघाने जे पारितोषिक आहेत ते पारितोषिक त्या ठिकाणी वितरित करतोय. दवणे साहेब आणि मारुती पडमकर साहेबांना विनंती असेल आपल्या सोबत साहेब ते पारितोषिक देऊयात. चला मॅचला सुरुवात. 24 बॉल मध्ये 31 धावेचं लक्ष असणार. टाइमर सेट. पहिला बॉल आशुतोष स्ट्राइक इनला. गोलंदाजी मार्गवरती विवेक. रॉस सेकंडला राज.
31 टार्गेट आहेत. पहिला बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलं पहिला बॉल चांगला टाकला मैदानावरती, त्यामुळे टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी झालाय. दुसरा बॉल, गोलंदाज विवेक तयार आहेत. हलक्या त्याला चेंडूला मात्र फक्त टॅप केलंय. सिंगल आपलं खातं ओपन केलंय. संघाचं खातं ओपन करत असताना धावसंख्या आशुतोषनं मात्र एका धावेने ओपन करत असताना 1 वरती पोहोचलेत. 31 टार्गेट असणार आहेत. 30 धावा अजूनही मैदानावरती करायच्या आहेत. हलक्या हाताने पुण्याच्या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ढकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिथेही एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 2. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. शेवटचे 2 बॉल बाकी असताना रन झालं 3. विवेक तयार. पुन्हा स्ट्राईक वरती राज बागपूरला गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस केला. धावची संधी, रन आउटची संधी. ऍक्शन, क्विकली थ्रो. मैदानावरती आला विकेट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. थँक्यू. आमचे डीबीएनच्या नयन तांडेलांचं आवडतं सॉन्ग आहे आणि ते सध्या लावण्यात आलं. एडिटर आणि आज खऱ्या अर्थानं डीबीएन लाईव्हच्या वतीनं आपण पाहिलं तरी प्रक्षेपण होतात. घर बसला तुम्ही पाहतायत. फटका चांगला खेळलाय, क्लासिकल खेळलाय, परंतु पुन्हा चांगली फिल्डिंग जय साई विरार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाला 4. 31चा टार्गेट पूर्ण करायचा आहे. अजूनही विचार केला तर 27 धावेची गरज असणार आहे 3 ओव्हरमध्ये. थँक्यू. दवणे काकांना विनंती असेल आणि मारुती पेडामकर साहेब आपल्या शुभ हस्ते दिली जाईल ट्रॉफी. मंचावरती दवणे साहेब. चला संघ या. विरार विरार फायटर्स हा संघ आपण पाहिलं तर विनर टीम आहेत. विनर टीमला आपण आकर्षक ट्रॉफी, त्या आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. मारुती पेडामकर साहेब आणि दवणे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र ही ट्रॉफी दिली जाईल.
5 बॉल 8. चला पॉवर प्ले मैदानावरती ऑन झालेला आहे. थोडंसं शेड्यूल मध्ये चेंजेस करण्यात आला, त्यामुळे मोरेगाव चॅलेंजर आणि अक्षय इलेव्हन डोंगरपाडा आपण टॉस साठी या. जो बीबी एकलव्य आणि नामाबॉईचा मॅच होता त्यापूर्वी मोरेगाव चॅलेंजर आणि अक्षय इलेव्हन डोंगरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आहेत. टॉस करूयात. मोरेगाव चॅलेंजर आणि अक्षय इलेव्हन डोंगरपाडा या दोन टीम दरम्यान टॉस होणार आहेत. दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहा. तिथे टॉस केला जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 9 झाल्यात. 12 मध्ये करायच्यात 22. थोडं शेड्यूल मध्ये बदल करण्यात आयोजकांनी सांगितलं. आयोजकांना बेटा अकरा बॉलचा खेळ 21 धावेची गरज असणार आहे. फटका चांगला खेळलाय. दर्जेदार खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. थँक्यू. दहा मध्ये 17 धावेची गरज. पुढचा बॉल ड्राईव्ह केला चेंडूला मात्र खेळून काढलाय. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 9 चेंडूचा खेळ बाकी 16 धावेची गरज आहे. टायमर जर पाहिलं तर 6 मिनिटं शेवटची राहिलेली आहेत. 9 चेंडू 16 धावेची गरज. नऊ चेंडू मध्ये 16 धावेची गरज. फटका चांगला खेळलाय. समोर खेळलाय. वा काय फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र पाहायला मिळाला. 8 मध्ये 15 धावेची गरज असणार आहेत. येणारे 2 बॉल निर्णायक बॉल असणार आहेत. 8 बॉल 15 धावेची गरज. पुढचा बॉल पुण्यात ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. 1 धाव कंप्लीट. 7 मध्ये 14 ची गरज. सात मध्ये 14 ची गरज. पुढचा बॉल. फटका चांगला खेळला. ड्राईव्ह केला परंतु वा काय फिल्डिंग. बॉल लढवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. मॅच अचानकपणे बदलला आहे. येणाऱ्या चेंडू मैदानावरती असतील 6 बॉल मध्ये रन करायच्या 14. काही या मॅच मध्ये 6 मध्ये 14 केल्या जातील की नाही केल्या जाणार याची चर्चा होणार आहे. आपण एक संगीत घेऊया आणि त्यानंतर येऊयात. थँक्यू.
पुढचा मॅच असेल मोरेगाव चॅलेंजर वर्सेस अक्षय 11 डोंगरपाडा. या दोन संघादरम्यान मॅच होईल. टॉससाठी आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा विनंती असणार आहेत. येणारे बॉल 6 बॉलमध्ये रन करायच्या. 14 जय आणि कार्तिकी जोडी सध्या मैदानावरती आहे. टायमिंग जर पाहिलं तर इथून 3 मिनिटं बाकी असणार आहेत. 6 मध्ये 14ची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल, भिरकावला चेंडू. फिल्डिंग चांगली करण्यात आली. पुन्हा एकदा सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. 5 मध्ये 13ची गरज आहे. पाच मध्ये 13ची गरज. पुढचा बॉल, फुलटच बॉल. पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या बाहेर चाललाय. विकेट आलाय. 4 मध्ये आता 13ची गरज. सध्या एकच सॉंगची जास्त डिमांड आहेत, कारण नयन यांचं ते आवडतं गाणं आहे, त्यामुळे ते वाजवलं जातात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 9000 पेक्षा जास्त लोकांनी मॅच पाहिलेत. 9218 लोकांनी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मॅच पाहिलेत. 4 मध्ये 13 धावेची गरज. आणि जास्त पब्लिक तर आपण पाहिलं तर लेडीज मॅच ज्यावेळी झाली एक्झिबिशन मॅच, तर महिलांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग जोडला गेला होता त्या मॅचसाठी पाहण्यासाठी. युट्यूबला DBN लाईव्ह या चॅनलला. 4 मध्ये 13ची गरज. पुढचा बॉल, फटका चांगला खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. चौकार. थँक्यू. अजूनही मॅच संपलेला नाही. प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. 3 बॉल मध्ये 9 धावेंचं लक्ष असणार आहे. टायमर जर पाहिलं तर 1 मिनिट आता इथून मात्र फक्त बाकी राहिला आहे. शेवटचा 1 मिनिट बाकी. 3 बॉल मध्ये 9 धावेचं लक्ष असणार आहेत. गोलंदाज तयार आहेत. स्ट्राईक एंडला भावेश मात्रे. बॅकफुटला गेले. फटका चांगला खेळला. धाव घेण्याचा प्रयत्न. रन घेण्यापूर्वी डायरेक्ट हिट. थँक्यू. शेवटचे 2 बॉल 9 धावेची गरज. वेळ पाहिली तर 40 सेकंद शेवटची राहिलेली आहेत. त्यामध्ये 2 बॉल फेकायचे आहेत. अन्यथा एका खेळाडूला मैदान सोडून जावं लागेल बाहेर डगआउट मध्ये. हा नियम आपण यापूर्वी पाहिला. 2 ते 3 संघांना मात्र तर करावं लागलंय. 2 बॉल मध्ये 9 धावेची गरज. पाहूयात काय घडणार या मॅच मध्ये. निर्णायक बॉल असणार आहे. पुढचा बॉल, फटका तर चांगला खेळलाय. चेंडू मात्र चाललाय. तिथून बॉल लढवण्यामध्ये यशस्वी झालाय. फिल्डिंग केलंय. शेवटचा बॉल राहिलाय. 8 धावेची गरज मैदानावरती असणार आहेत. आणि शेवटचे आपण पाहिलं तर आता 15 सेकंद ही मैदानावरती बाकी असणार आहेत. 1 बॉल 8ची गरज. शेवटच्या बॉलला मात्र सन्मान देण्यासाठी भाग पडलाय. मॅच जिंकलाय टीम जय साई विरारनं. जय साई विरार, कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टीम VVSC. आपण चांगला खेळलात, परंतु काही चेंजेस, काही गोष्टी घडल्या मैदानाच्या आतमध्ये, त्याच या मॅचच्या गोरी गोरी होती का, काली गोरी होती का.